स्मार्ट सिटी मिशनच्या कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेकडून कोणतीच कसर सोडली जात नाहीये. कारण पुण्याला स्मार्ट चेहरा बहाल करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. मात्र पालिकेची ही लगबग सुरू असताना पुण्याचे महापौर मात्र रुसून बसले आहेत. कारण कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवरून महापौरांचं नाव जाणून बुजून वगळण्यात आलंय. एका शिपायाच्या हातून माझ्याकडे पत्रिका आली. त्या पत्रिकेत माझं नाव नाहीये. म्हणजे या स्मार्ट सिटीच्या अभियानाच्या कार्यक्रमाला पत्रिकेमध्ये महापौरांचं नाव असणं अपेक्षित होतं, ते नाव नाहीये. स्मार्ट सिटी म्हणून ज्या शहराची निवड केलेली आहे त्या शहराच्या महापौराची काय किंमत केली जाते, त्याला त्या संदर्भामध्ये कुठे त्या व्यासपीठावर किंवा त्या पत्रिकेत किती खालच्या स्तरावर त्याची अवहेलना केली जाते. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोदींच्या हस्ते स्मार्ट सिटी मिशनचं उद्घाटन होणार आहे. मात्र कार्यक्रम हायजॅक करण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हेतुपुरस्सर बाजूला ठेवल्याचं दिसतंय. महापौरांनी जेव्हा या कार्यक्रमाचे पासेस मागितले तेव्हा त्यांना काय उत्तर मिळालं ते तुम्हीच ऐका. महापौर म्हणून माझ्यावर संशय व्यक्त केला जातोय आणि मला पासेस उपलब्ध करून दिले जात नाही, ही चुकीची बाब आहे. मी जेव्हा अनिल पवारांशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून पासेस दिल्यानंतर अतिरेकी कारवाईची किंवा समाजकंटक आतमध्ये घुसतील म्हणून आम्ही तुमच्याकडून पूर्णपणे नाही का या ठिकाणी माहिती यादी घेतल्याशिवाय तुम्हाला पासेस उपलब्ध करून देणार आहे. त्यास मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. भाजपनं उद्धव ठाकरेंची तुलना शोलेतल्या जेलरशी केल्यामुळे शिवसेना चांगलीच खवळली आहे. त्यामुळे सेनेनंही स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. दिशाभूल करून पुणेकर जनतेला या ठिकाणी वेटीस धरायचं, पुणेकर जनतेचे करोड रुपयाचे पैसे जाहिरातीवर खर्च करायचे, लोकप्रतिनिधीला विश्वास द्यायचा नाही. ज्या भागामध्ये स्मार्ट सिटी होणार आहे अशा औंध बानेर बालेवाडी परिसरातील नागरिकांचा या स्मार्ट सिटीला विरोध आहे. त्याकरता अशा या कार्यक्रमावरती निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यापोटी लोकांची दिशाभूल करणाऱ्या कार्यक्रमावरती शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. किमान मनसे तरी या कार्यक्रमाला हजेरी लावेल अशी आशा होती, मात्र ती आशाही मावळली आहे. माननीय मुख्यमंत्री राजसाहेबांशी बोलले की त्यातल्या काही अटी आम्ही शिथिल करू, की ज्याने एसपीयू कंपनीचा आम्ही त्यात शिथिल करू. स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार संपुष्टात येणार नाही. 74 राज्य घटना दुरुस्ती ह्यात पायमिल्ली होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेबांना त्यांनी सांगितलं की होणार नाही. त्यानंतर आम्ही स्मार्ट सिटीला पाठिंबा दिला, परंतु हे काहीच झालं नाही. हे त्यांना जे करायचं त्यांनी ते केलंच. त्यामुळे उद्याचा होणाऱ्या स्मार्ट सिटीला मनसे हा त्याला बहिष्कार टाकणार आहे. थोडक्यात काय तर सर्व पक्षांना बाजूला ठेवून फक्त भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोदी स्मार्ट सिटी मिशनचं उद्घाटन करतील. माननीय महापौरांना रोल दिलाय. माननीय महापौरांनी फक्त पंतप्रधानांचंच त्या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि ते फक्त माननीय महापौर करणार होते. त्यामुळे माननीय महापौरांचा संपूर्ण सन्मान या ठिकाणी त्या स्टेजवर राखण्यात आला होता. माननीय महापौरांना व्यासपीठावर बसण्याची संधी होती, माननीय महापौरांना माननीय पंतप्रधानांचं स्वागत करण्याची संधी होती. परंतु या सर्वाचा अत्यंत घाणेरड्या प्रकारे हे राजकारण करतायत आणि हा पुणेकरांचा अपमान, माननीय पंतप्रधानांचा अपमान या ठिकाणी होतोय. स्मार्ट सिटीचं श्रेय भाजपशिवाय कुणाला मिळू नये यासाठी भाजपनं ही स्मार्ट राजकीय खेळी केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मात्र हे राजकारण समजण्या इतपत पुणेकरही तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत हे भाजपला विसरून चालणार नाही. मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.